रामकृष्ण हरी. तर आज आपण तुकाराम महाराजांचा एक सुंदर असा अभंग बघणार आहोत. तो म्हणजे लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. अतिशय सुंदर अभंग आहे मित्रांनो. तर तुम्हाला काय वाटतं, या अभंगातून महाराज काय सांगण्याचा प्रयत्न करीत असतील? माझ्या मतानुसार तर लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा याचा अर्थ म्हणजे जो लहानपण घेतो तो म्हणजे खुश राहू शकतो, सुखी राहू शकतो, असा महाराजांचा अर्थ आहे. तर आपण चला बघूया पूर्ण अभंगाचा अर्थ एकदम सोप्या भाषेमध्ये बघू. चला. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, तेसी अंकुशाचा मार, ज्याच्या अंगी मोठेपण, तया यातना कठीण, तुका म्हणे जाण, व्हावे लहानाहुनी लहान. तर चला मित्रांनो, या अभंगाचा आपण अर्थ बघू. देवाला तुकाराम महाराज विनंती करतात की, हे देवा, मला लहानपण दे. मुंगी लहान असते, तिला साखर खायला मिळते. ऐरावत मोठा प्रसिद्ध हत्ती आहे आणि ते क्षीरसागरातून मिळालेले रत्न आहे, पण त्याला लाकडे वहावी लागतात आणि अंकुशाचा मार मिळतो. अर्थात ज्याच्या अंगी मोठेपण आहे त्याला फार कष्ट सोसावे लागतात, म्हणून लहानाहून लहान व्हावे हेच चांगले असे ओळखा. तर बघा, खूप चांगल्या प्रकारे अर्थ सांगितलेला आहे. तर भेटूया पुढच्या अभंगात. धन्यवाद.